आयुक्तालय इथे आलेले आहेत। आपल्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला इथे मदत भेटली? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मोर्जी। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यापारी आघाडीच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं आणि पिंपरी चिंचवडचे आमदार सन्माननीय आमचे अमितजी बोरखे साहेब यांच्या आदेशानं जे कामगारावर होणारा जो अन्याय आहे, अन्याय अत्याचार आहे, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही व्यापारी आघाडीच्या माध्यमातून जे कामगारावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही लढा उभा करणार आहोत। सन्माननीय आमचे टोळी मालक संपत चंद्रराव मांढरे साहेब यांच्यावर जो कामाच्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून किंवा जातीयवादी तेढ निर्माण करून जी विनाकारण त्रास देऊन कामावरून कमी करून त्यांच्यावर जी आज उपासमारीची पाळी आलेली आहे, त्या उपासमारीच्या विषयासाठी आम्ही दिनांक 6/8/2025 वार बुधवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देत आहोत। एवढं बोलतो आणि मी माझं जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी। मी संपत चंद्रराव मांढरे गेले 22 वर्षापासून मी माथाडी कामगार स्टील आणि सिमेंट याचं प्रमुख मुकदम म्हणून मी काम करतो। गेल्या 22 वर्षापूर्वी म्हणजे 2004 सालापूर्वी या ठिकाणी सिमेंट आणि स्टील खाली करायला गेल्याच्या नंतर माथाडी कामगारांना खूप त्रास होत होता। तो त्रास थांबवण्यासाठी महादेव मगनदास फुगे तसेच युवराज कारे व मी स्वतः संपत चंद्रराव मांढरे, माझा कामगार मुनीर शेख असे आम्ही 2 संघटनेचे दोघं मिळून हे समझोता करार करून हे काम समान पद्धतीने कसे चालेल आणि पुढे अनेक ठिकाणी कामगारांना अडचणी येत होत्या त्या कशा थांबतील यासाठी आम्ही समान काम ठेवलं आणि त्यांना 50% काम आणि मला 50% काम आम्ही संघर्ष करून हे काम आतापर्यंत व्यवस्थित आणलं। तर गेल्या 3 वर्षाच्या काळात महादेव मगनदास फुगे व त्याचा मुलगा सोमनाथ महादेव फुगे यांनी हे माझं काम हिसकावून माझ्या कामगारांचा गैरसमज करून काही कामगार त्यांच्या टोळीत घेतले, परंतु मी आणि माझ्या जवळचे काही कामगार 338 मध्ये जाण्यास नकार दिला। तरीसुद्धा माझ्या कामगारांची उपासमार वेळ होत असल्यामुळे ते इतर ठिकाणी कामाला जावं लागले। मी 3 वर्षापासून याचा पाठपुरावा करून मंडळाचा पाठपुरावा करून डिसेंबर 2024 मध्ये मी 2 ट्रान्सपोर्टची आस्थापनाची नोंदणी केली आणि ती नोंदणी